कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवास पाटील या कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, जगन्नाथराव शेवाळे, महादेव बाबर, डॉक्टर चंद्रकांत लवी या ठिकाणी ज्यांचा आपण सन्मान केला ते दोन्ही महत्त्वाचे घटक या संसार साळुंखे की ज्यांनी आयुष्यातली 50पेक्षा जास्त वर्ष या संस्थेच्या कामासाठी दिली आणि अन्य सगळे सरकारी मित्रबंधू भगिनी. सातारा आणि साताऱ्याचा इतिहास यासंबंधी बोलायचं म्हणजे तर तासन-तास लागते. महाराष्ट्राचा इतिहास घडवण्यासाठी ज्या परिसरांनी आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली याची जर मालिका निर्देशावर ठेवायची असेल तर त्याची सुरुवात ही सातारपासून होते आणि ती सातारशिवाय पुरी होऊ शकत नाही. विविध क्षेत्रामध्ये अनेकांनी काम या ठिकाणी केलं. महाराष्ट्राचा आणि भारताचा स्वातंत्र्य लढा हा जर आपण पाहिला आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सगळ्या मान्यवरांची यादी आपण बघितली त्याच्यानंतर त्याची फार मोठी जागा ही सातारकरांनी घेतली. इंग्रजांनासुद्धा ज्यांचं स्मरण कायम करावं लागेल अशा प्रकारचा संघर्ष करण्याच्यासाठी ज्यांनी भूमिका कटाक्षानं बजावली त्याच्यामध्ये सातारकरांच्या शिवाय तिची पूर्तता होऊ शकत नाही. आज या ठिकाणी आपण मित्रमंडळाच्या वतीनं स्मरणिका काढली आणि साताऱ्यातनं आलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवले अशा अनेकांची जी नावं आपण वाचली ती एवढी मोठी यादी कदाचित इतर महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार नाही. अनेक क्षेत्रामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची यादी आहे, लोकप्रतिनिधींची आहे, राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्यांची आहे. एक प्रकारचा हा सगळा इतिहास या निमित्तानं मांडला गेला. दोन गोष्टीची मला याच्यात कौशल्यता दिसते. माणसांच्या मुख्य माणसांच्या यादीमध्ये एक नाव गळलं आणि त्यांचं नाव धनजी कुफर. कुफर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. फार लोकांना त्याची कमी माहिती आहे. लोकांना कुफर इंजिन आणि त्याचे निर्माते म्हणून कुफरांची ओळख होती. पण धनजी कुफर एक अत्यंत महत्त्वाचं कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व होतं हे सातारचं होतं आणि त्या राज्याच्या मुंबई राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. दुसरं नाव एक त्यांच्याकडून चुकून गेलं की सगळ्या सातारकरांच्या यादीमध्ये या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक श्रीनिवास पाटील यांना माहीत असावं असं मला वाटत होतं. पण एक तर वयामुळे विस्मरण झालं असेल आणि ते नाव म्हणजे नांदूरचं कुणीतरी लक्षात आलं का?
माझे वडील हे सातारा जिल्ह्यातले, गाव नांदूर. ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका त्या काळात अनेक सातारकरांनी केली आणि त्यामुळं त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यातून त्यांना बाहेर पाठवलं गेलं. त्या अनेक कुटुंबांच्यामध्ये पवार कुटुंबाची एक व्यक्ती होती. त्यांची तिथून हकालपट्टी झाली, फलटणला आली आणि फलटणच्या नंतर काही नातेवाईक होते काठाच्या बाजूला. त्या नातेवाईकांच्याकडे आश्रयाला जाऊन त्या ठिकाणी लहानशी शेतीवाडी घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि नंतर पुढच्या पिढीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्याच्या दृष्टीने काही कारवाई केली. त्याच्यामध्ये माझ्याही कुटुंबाचं नाव घ्यावं लागतं आणि त्यामुळं तुम्ही एकटं साकार केलं आणि मी साकार केलं. मला आनंद आहे की त्या निमित्तानं आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना भेटायला मिळालं आहे. पुणे शहर आणि पुण्याचा हा सगळा परिसर हा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा परिसर आहे. एकेकाने अतिशय उत्तम शेती करणारा, शेतीमालाची उत्तम बाजारपेठ ही या भागामध्ये होती. विविध क्षेत्रामध्ये मग ते लष्कर असेल, उद्योग असेल, अनेक क्षेत्र, अनेक भाषिक या सगळ्यांचं वास्तव्य या सगळ्या परिसरामध्ये आणि याच परिसरामध्ये सातारकरांचं सुद्धा वास्तव्य. या सगळ्या सातारकरांनी आपली संघटना उभी केली. मला वाटतं की याच्यामध्ये श्रीनिवास पाटील यांचे कष्ट फार मोठे आहेत. फिरफी आणि चिंचवडला अशीच एक सातारकरांची संस्था त्यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी केली. कधी काही मी त्या ठिकाणी गेलो होतो. हदपशाच्या भागामध्ये सुद्धा ही संस्था स्थापन केली आणि सातारकरांचा इतिहास हा या भागामध्ये सुद्धा मजबूत करण्याची कामगिरी या संस्थांच्या मार्फत गेली अनेक वर्ष होते. अनेकांचं योगदान त्याच्यामध्ये. या सगळ्यांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. सातारचा तेजस्वी इतिहास हा अखंड मनामध्ये आपण सगळे ठेवूया आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला एक वेगळं स्थान निर्माण करण्याच्यासाठी सातारकरांचं योगदान हे लोकांच्या अखंड लक्षात होईल अशा प्रकारची कामगिरी आपण सगळे मिळून करूया. आज ज्या दोन लोकांचा या ठिकाणी सन्मान केला, अतिशय लहान वयामध्ये अर्जुन अवॉर्ड मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. ते कर्तृत्व या सातारा कन्येने या ठिकाणी दाखवलं. त्याचा आनंद हा आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्याचबरोबर साळुंखेंनी गेले अनेक वर्ष ही संस्था उभी करण्याच्यासाठी आणि या अनेक संस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. त्याचाही या ठिकाणी आपण सन्मान करतो. या दोघांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.